पिंपळदर इथं होतोय पाझर तलावातून बेसुमार गाळ व मुरुम उपसा। अधिकारी यांची डोळेझाक का? बागलाण तालुक्यातील पिंपळदर येथील एका पाझर तलावातून गाळ तसेच मुरमाचा बेसुमार उपसा सुरू असून याकडे महसूल विभागाने सपशेल डोळेझाक केल्याचं दिसून येत आहे। अधिकारी वर्गाकडून नेमकी डोळेझाक का केली जाते आहे? लक्ष्मी दर्शन की राजकीय वरदहस्तामुळे केलं जातोय कानाडोळा असा सवाल नागरिक उपस्थित करू लागलेत। या पाझर तलावावरती एका महाशयनं वैयक्तिक हक्क दाखवत गेल्या अनेक वर्षापासून पावसाळा संपल्यानंतर लगेचच गाळ उपसा करायला सुरुवात करत असतो। हे गेल्या अनेक वर्षापासून सुरू असून यास कुणीही मज्जाव करण्याचा साधा प्रयत्न देखील केलेला दिसत नाही। त्यामुळे या पाझर तलावाचा हक्क सांगणाऱ्या महाशयाची मोठी हिंमत वाढतीये। आता तर दिवस रात्र JCB द्वारे बेसुमार गाळ उपसा सुरू ठेवलाय। या बेसुमार गाळ उपसामुळे पाझर तलावाला निच्चांकी तळ गाठला असून यामुळे येत्या पावसाळ्यात जोरदार पाऊस झाल्यास हा पाझर तलाव फुटेल की काय अशी भीती निर्माण झाली आहे। असे झाल्यास शेकडो हेक्टर जमिनी नाहीशा होतील अशी शंका उपस्थित केली जाते। पाझर तलावातील गाळ उपसा करण्यास शासनच परवानगी देते, मात्र ते सुद्धा मर्यादित सीमेपर्यंत। परंतु इथं मात्र बेसुमार गाळ उपसा झाला असून आता या खाली असलेल्या मुरुम सुद्धा आता विकायला सुरुवात झालेली दिसून येते। शासन फक्त शेतीसाठी गाळ उपसा करण्याची परवानगी देते। पिंपळदर इथं मात्र शेतकऱ्यांना विरोध केला जातो। इथं शेतकऱ्यांना चले जाव आणि वीट भट्टी मालकांना आग गले लग जाव असं चित्र पाहावयास मिळत आहे। इथं दररोज 5 ते 6 ट्रॅक्टरद्वारे गाळ व मुरुम उपसा केला जातो। या ट्रॅक्टरवाल्यांनी एका बाजूला बंधारा करून रस्ता तयार केला असून यामुळे या पाझर तलावातून पाणी लवकर पाझरलं जातं। यात जास्त दिवस पाणी शिल्लक राहत नाही। या जास्त प्रमाणात पाझरणाऱ्या पाण्यामुळे माती बंधाऱ्यात पोकळी निर्माण होऊन हा पाझर तलाव फुटू शकतो। तसेच या पाझर तलावात ज्या नाल्याद्वारे पाणी येते तिथं सुद्धा अटकाव केला असून यामुळे मोठ्या प्रमाणात वाळू अडवली जाते आणि ती वाळू देखील रात्री अपरात्री चोरट्या मार्गाने विकली जाते। या नाल्यात मोठे मोठे खड्डे केले असल्यामुळे या नाल्याचा डोंगरालगत जमिनी असलेले शेतकरी ये-जा करण्यासाठी रस्ता म्हणून वापर करत असतात। परंतु हे महाशय त्या शेतकऱ्यांना देखील मज्जाव करत असून दादागिरीची भाषा वापरत असतात। या सर्व प्रकाराकडे महसूल विभागाने सपशेल डोळेझाक केलेली दिसून येते। पिंपळदर इथं तलाठी कार्यालय असून सुद्धा तलाठी हे फक्त आठवड्यातून एकच दिवस तो म्हणजे बुधवारी येत असतात। यामुळे देखील अशा व्यवसाय करणाऱ्यांचे फावते आणि निडर होऊन हे गौण खनिज विक्री करत असतात। यामुळे शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडत असतो। याकडे शासनाने वेळीच लक्ष घालून भविष्यात होणाऱ्या मोठ्या संकटांपासून शेतकऱ्यांना वाचवावे अशी मागणी देखील येथील शेतकरी करत आहेत। प्रतिनिधी भगवान पवार, पिंपळदर।